विठाला 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 कुंडलिका वरदे हरिफे भगवान की जय नारायणेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय शांति एकनाथ महाराज की धर्मनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय आज या पवित्र ठिकाणी धर्मनाथ बीच या उत्सवाचा 2 दिवसाचा कार्यक्रम आमचे परम मित्र श्रीराम मुंडे डॉक्टर महाराज, आमचे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा आणि स्वयंप्रकाशानंद असे आमचे रोहिदास बाबा माने, भगवान बाबा आणि यांच्या कृपेने जमलेले सर्व साधक, सिद्ध, वारकरी, टाळकरी, माळकरी आणि सर्व भक्तप्रेम या कुटुंबावर करणारे आमचे डॉक्टर मुंडे आणि मुंडेताई आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व साधक, भजनी मंडळ, वारकरी, टाळकरी, महात्मे सगळ्यांचं आता काही नाव घेणं शक्य नाही, तरी सुद्धा सर्वांच्या पायी नतमस्तक होऊन या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा काल्यापर प्रकरणातील भक्तीपर अधिकारपर असं प्रकरण आहे. अधिकारी आणि अनाधिकारी. रात्रीच महाराजांनी अभंग घेतला होता. काय म्हटले होते? कंठी नामस्मरण, आहे का नाही? काय म्हटली सुरुवात? नाम धरियले कंठी आणि साठविले पोटी. मग असं जे कंठामध्ये वेद जया गाती, आता वेदांनीच तर गायलंय सगळं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, हरीशीच गाती आपण पाहणार आहोत. म्हणून अभंगाचा असा सरळ सरळ अर्थ पाहण्याचा मी सद्गुरूच्या कृपेने आणि तुमच्या सर्व सज्जनांच्या कृपेने प्रयत्न करतो. जगद्गुरु तुकाराम महाराज या 4 चरणामधून पहिल्या चरणामध्ये सांगतात कंठी धरिला कृष्णमणी. कंठामध्ये काय धारण केलं? कृष्णमणी. कृष्ण म्हणजे काय त्याचं एक चिंतन आपण पुढच्या धावत्या ह्याच्यामध्ये पाहणार आहे. कृष्णमणीच का म्हटलं गेलं? काळा मणी, अनेक प्रकारचे मणी, परंतु तो मणी म्हणजे नेमका कोणता? त्याच्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा, जगद्गुरु आणि विश्वाचा मालक असं परब्रह्म, असं भगवंताचं स्वरूप या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज एका पहिल्या चरणात सांगतात की त्याचा जगामध्ये प्रकाश प्रसारला. आणि दुसऱ्या चरणामध्ये त्यांनी अधिकार सांगितला. काला वाटू एकमेका. काल्याचा अधिकार कोणाला असतो? एक देणारा आणि एक घेणारा. देणारा आणि घेणारा असा जो अधिकारी अनाधिकारी. अनाधिकार्याचं काम नाही, ज्याच्या अंतकरणात 3 दोष आहेत त्याचं कामच नाही बुवा इकडे यायचं. म्हणून ज्याच्या अंतकरणातले 3 दोष निवृत्त झाले, मल, विक्षेप आणि आवरण, 2 दोष निवृत्त झाले ना, आवरण दोषाला सद्गुरूला शरण गेला, त्याच्या विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व आहे असा त्याचा अधिकारी सांगितला. काला वाटू एकमेका. वैष्णव निका, तो वैष्णव आहे. कोणता वैष्णव आहे? जो अधिकारी आहे, जो अंतकरणाने शुद्ध आहे, तो त्याचा निका म्हणजे खरा, निवळ. निखळ सोनं असतं ना, मिच्चर नाही.
तसा हा मी का अधिकारी आहे, त्याला साधक म्हणा, त्याला मुमुक्षु म्हणा, त्याला उत्तम अधिकारी म्हणा, नाही तर त्याला मुक्त म्हणा. असा अभंगाचा दुसरा असा चरणाचा अर्थ आहे. तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, अहो हा अधिकार देवांना सुद्धा नाही. कोणाला? देवांना सुद्धा नाही. वाकुल्या दाऊ ब्रह्मदिका, ब्रह्मदेव देव जेवढे देवी देवता आहे त्यांना वाकुल्या दाऊ. लहान पोरं असतात ना, एक खाता असलं की दुसरं वाकुल्या असं, मग ते वाकुल्या दाखवणं असं म्हणलं त्याला. कारण देवाला अधिकार नाहीये. देव आहेत, पाहतेत, मासे होऊन खायला पाहतात, तर ते म्हणते इथं हात पुसा. काय म्हणले? त्यांना देऊ नका. म्हणजे तिथं सांगितलं ते जे बोधरूपी ब्रह्मज्ञान आहे, जो मणी आहे, जो बोध आहे, जो उपदेश आहे, जे ब्रह्मज्ञान आहे, ते सुद्धा यांना अधिकार नाही. मग जे देवांना सुद्धा हा देव धारण करावा लागतो. म्हणून त्याने अधिकार प्रकरण सांगितलं. दुसऱ्यामध्ये सांगितलं देतो आणि घेतो. ऐका नाही, देणारा काला, काला वाटू एकमेका, वैष्णव निका संभ्रम. देवांना उत्तम अधिकार आहे त्यांचा. वाकुल्या दारू ब्रह्मदिका, उत्तम लोका दाखवू. अहो ते उत्तम लोक आहेत. स्वर्ग लोक, कैलास लोक आपण पाहिलं नाही, पण परोक्ष ज्ञानाने तर आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं त्यांना सुद्धा याचा लाभ नाही. मग ह्या लाभ कोणाला असतो? तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे भूमंडळी. आपण भूमंडळी, कुठले? पृथ्वीवरचे. हे भूमंडळे, हे सर्व जेवढे जीव आहेत, साधू संतांनी जो काला केला आणि तो काला भगवंताने जीव ब्रह्म ऐक्याचा काला केला. कोणता? काला. मग असं आम्हाला बळ द्या. बळ कशाचं द्या? तर विवेकाचं द्या, वैराग्याचं द्या, समाधी षटकाचं द्या, मुमुक्षत्वाचं द्या. असा अधिकाराचं बळ आम्हाला द्या. म्हणून आम्ही वीर बळी वीर गाडे असा सरळ सरळ अभंग. आणि काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम असा सरळ सरळ अभंगाचा अर्थ आहे. वा विठ्ठल विठ्ठल म्हणून नमन करणं गरजेचं आहे. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू, अवधारी जोजी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, भावाजी सद्गुरु दास तुका.
ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो करुणा करा दयाला तुमचा पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नाही बोलतो अति भाविका हा ओ जय गुरु ओंकारा जय जय सद्गुरु ओंकारा ब्रह्मा विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा हर 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 महादेवा जय गुरु ओंकारा जय जय सद्गुरु ओंकारा ओम पार्थाय प्रतिबोधितं भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रहीतं पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणि भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बत्वा मनोसन्दधामि भगवद्गीते भवतोऽस्मि नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणे ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतत्वे नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो भीष्मद्रोण तथा जयद्रथजल गान्धार निलोत्पला शैलग्रावती कृपेण वहुनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्णघोरमकरा दुर्योधनवर्तिनी स्वतीर्ण खलु पाण्डवैर्हरणि कैवर्तक केशवा पाराशैर्वच सरोजमलङ्कितार्थगन्धोत्कटम् नानाख्यानककेशरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जन शतपदैरहरः दीप्यमानं भूयात् भारत पंकजं कलिमलं रघुवंशं मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं नीलवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीरध्यानगम्यं
वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुवन्ति दिवे स्तवैर्वेदे साङ्गपदक्रमोपनिषदर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तः विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः ओम नमो जय अद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंविद्या आत्मरूपा मजर धई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनोनी विशेषात्यादरो विवेकावरी आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वरी बैसू पावले श्री गुरुंची नमस्कारुनी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो शावे तो शोणी मज द्यावे कसाय दान विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी धर्मनाथ बीज आता त्याचं वर्णन आपण शेवटी पाहू काल्याचा जो प्रसंग आहे कारण कोणतीही गोष्टीची सांगता ही काल्याने होत असते मग काला म्हणजे काय मग हे माठे त्याच्यात लाई हे त्याच्यामध्ये काय काय अजून दही आहे साखर आहे त्याच्यात त्याला सजवलेलं आहे असा एक काला का आला जन्माला का आला काला आणि हा काला साधू संतांनी सांगतेच्या वेळेस प्रत्येक वेळेस ईश्वराचं चरित्र सांगावंच लागतं भगवान परमात्म्याचं चरित्र सांगावं लागतं म्हणून या ठिकाणी आज आपल्याला जीव ब्रह्म ऐक्याचा काला करायचा कशाचा लाई दही प्रेम अनुग्रह आणि अवस्था याचा काला करायचा म्हणून प्रत्येक जीवाला मी कोण आहे ताईंनी सांगितलं मी आलो कुठून मला करायचं काय आणि मला जायचंय कुठं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आलासी कोठोनिया आलासी कोठोनिया तसी कोण्या खाया आलासी कोठोनिया तसी कोण्या खाया आलासी कोठोनिया जासी कवन्या ठाया घरदार नाही रे अवघी लटकीच माया सावध होय बापा काळ लागला असी मापा असे आपण आलो कुठून माहित नाही बऱ्याच रात्री डॉक्टर साहेबांनी सुद्धा सांगितलं आपण नेमकं आलो कुठून त्या ताईंनी सांगितलं
महाराजांनी उत्तर टाकून सांगितलं, दुरून आलो गा दुःख झाले दारुण, आणि मग जातो पंढरपुरा. कुठं जातं दुःख झाल्यावर? कारण डॉक्टर साहेबांनी रात्रीच सांगितलं, पाप पुण्य समसमान झाल्याशिवाय नरदेह मिळालेला. पाप पुण्य समसमान, संचित प्रारब्ध क्रियामान. डॉक्टरने रात्री सांगितलं की संचित कशाला म्हणते, क्रियामान कशाला म्हणतात, आणि प्रारब्ध कशाला म्हणतात. विहित कर्म आणि निश्चित कर्म. निश्चित म्हणजे शास्त्राने निश्चित मानले, जे करू नका, ते खाऊ नका, ते निश्चित. आणि जे विहित आहेत, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायचित्त, साधारण, असाधारण, संचित, क्रियामान आणि प्रारब्ध, असे 9 प्रकारचे कर्म. म्हणून आपल्याला जो मागचा जन्म मिळाला, आपल्याला ते सांगायचं होतं. आपण आलो कुठून माहित नाही, करायचं काय माहित नाही, जायचंय कुठं माहित नाही. म्हणून सद्गुरूला शरण गेल्याशिवाय आपल्याला मेळ बसणार नाही. म्हणून या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की असं जे आपल्याला करून घ्यायचं. मग आलो नेमका कुठून, तर त्यांनी सांगितलं, या विश्वातून, पर्जन्यातून, अन्न, अन्नातून, अमांश, अमांशाचं रक्त, रक्ताचं रेत, आईचं रक्त, पित्याचं रेत, याचं बनलं ठेव. आणि याच्यामध्ये अभिव्यक्त झालं, आणि ते 5व्या महिन्यामध्ये ते हलायला लागलं. काय हलायला लागलं? हलायला लागलं, अभिव्यक्त झालं. बुडबुडा होता. कसा होता? बुडबुडा होता. पण आईचं रक्त, पित्याचं रेत, याचं बनलं हे डबड. आणि त्याच्या मुशीमध्ये कसं तयार झालं, हे पंचमहाभूताचं कसं तयार झालं, तर महाराज म्हणतात, ज्या वेळेस गर्भामध्ये होता त्यावेळेस भजन करीत होता. गर्भवास में वचन दिया था भजूंगा सीताराम, बाहर आके खुद ही भूला खुद का आत्माराम. बाहेर आलं, आतमध्ये भजन करीत नव्हतं का? घोंगडी सुद्धा सांगते किती घाणेरडं याच्यात होतं, कशा कशात होतं. घोंगडी काय सांगतेस म्हणता का? घोंगडी कोणाला येते? रक्त रेत दुर्गंधी जंतू ती तो आम्हासी दिदली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली. ईश्वराची घोंगडी कशी? षडगुण गोंडे, 6 गोंड्याची, यश, श्री, औदार्य, वैराग्य, ज्ञान, असं स्वरूपाचं ही घोंगडी. आणि आपली हे काही पंचमहाभूताची, नवा ठाई फाटून गेली, ती तो आम्हासी दिदली, अशी घोंगडी मिळालेली. आणि त्या गर्भाशयामध्ये तो प्रार्थना करतोय, भगवंताला प्रार्थना करतोय. भगवंताला म्हणतो, अरे बाबा, मला ह्या नरक यातनातून सोडव रे बाबा. बघा बरं का आपण काय विषय चाललाय, आलो कुठून. आणि त्यावेळेस भगवंताची हात जोडून विनंती करत होता. काय म्हणत होता? अरे देवा, मी तुझं भजन करीन, ऐक ना. जसं घसरलं तसं पसरलं, तसं विसरलं. विसरली तया थोर झाली आणि घसरलं तसं पसरलं तसं विसरलं. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84. 4 खाणी 84 लक्ष योनीमध्ये गेलं. कुठे गेलं? किती फिरावं लागत आपल्याला. आपल्याला वाटतं मानव देव मिळाला, दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे. मुमुक्षत्व, मनुष्यत्व, ब्राह्मणत्व, साधकत्व, विवेकत्व, वैराग्यत्व फारच दुर्लभ. आणि संत भेटणं तर फारच दुर्लभ. अशा ह्या दुर्लभाच्या गोष्टी लय श्लोक आपल्याला टाकायचे नाही. म्हणून असा जो देह मिळालेला आहे, जसं बाबा सांगायचे, आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा. आंधळा आहे आणि तो बसला आणि कावळा सापडला. ते म्हणले, काय नशिबान माणूस आहे बाबू, डोळस आपण इतके हुशार असून सापडा ना. दृष्टांत कशासाठी सांगितला? तसं हे आंधळ्याच्या अज्ञानाजवळ हा देह मिळाला. अज्ञानच आहेत ना आपण, सगळे आंधळेचे. कैसे आंधळे जन विसरून गेले खऱ्या देवा, म्हणून अंध म्हटलेलं आहे. 4-5 आंधळे होते,
आणि ते काय म्हटले, आपण हत्ती पाहायला जाऊ. देव, लोक म्हणतात ना देव कसा आहे आम्हाला कळत नाही, हे डॉक्टर काय करते तर येड्यावानी ब्रह्म ब्रह्म त्यांना येड लागल्यासारखंच झालंय. काय सांगा ना, ब्रह्माला नाक नाही, डोळे नाही, कान नाही, त्याला जीभ नाही, त्याला मन नाही, त्याला स्थूल देह नाही, त्याला सूक्ष्म देह नाही, त्याला कारण देह सुद्धा नाही. मग त्याला कुठं काय? आणि ते तर आहे, आणि त्यालाच आत्मा म्हणते, त्यालाच ब्रह्म म्हणते, त्यालाच कुटस्थ म्हणते, त्यालाच चैतन्य म्हणते, त्यालाच अनात्मा आत्मा म्हणते. अनेक प्रकारचं त्या ठिकाणी चिंतन, अभेद म्हणते, असंग म्हणते, अक्रिय म्हणते, अव्यक्त म्हणते, निराकार म्हणते, निर्गुण म्हणते. आणि म्हणले एवढं आहे पण आम्हाला काय कळत नाही. म्हणून ह्या जो देह मिळालेला आहे तो काकटाळी न्यायाप्रमाणे मिळालेला. मग या हा जो देह मिळाला, ह्या दुःखाला कारण आहे देह. देह दुःखाचं कारण देह. देह कशापासून तयार झाला? एक पाप आणि पुण्य समसमान झालं, त्याच्याशिवाय हा शरीर मिळाले. विषय तेच चालला होता. संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियामान कर्म. लोक म्हणले आता का त्रास होतो? मागच्या जन्माचं कुठं द्यायचं सोडून? डॉक्टरनी सांगितलं की मागील्या जन्मा मुक्त झालो, अनुग्रह घेतला, बरोबर आहे, मागच्या जन्माचं पण ते कर्म आहे ना. आपल्याला विषय कळाला, मी देह नाही, मी आत्मा आहे. आत्मा व्यापक आहे. आत्म्याचं लक्षण सच्चित आनंद आहे आणि ब्रह्माचं लक्षण आस्थी भाती प्रिय आहे. विठ्ठल म्हणून हे जे कर्म आहे, कर्माचा विषय चालला होता. संचित कर्म कशाला म्हणतात? बाबा आम्हाला दृष्टांत सांगायचे, असं काही कळा ना, म्हणून थेंबा थेंबाने पाणी येतं आणि तलावात येतं. तलावात भलं मोठे पाणी होत, याला म्हणतात संचय. आणि ते पाटाद्वारे सोडलं पिकाला, त्याला म्हणतात क्रियामान. आणि ज्या पिकाला, माऊलीची ओवी बघा 808 क्रमांकाची 13व्या अध्याय, कुलबट कुळवाडी तैसा देव आन माटी. एकाला पाणी घालायला गेलं का एका पिकाला दुसरं पाण्याची परवड होती. उन्हाळ्याच्या दिवसात होतं बघा, पाणी जर कमी असलं तर फळबागाला द्यावा का पिकाला द्यावा का कशाला द्यावा, आणि त्याचं पाणी कमी पडतं. याला म्हणतात प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे सुख दुःख. आता बाबा पुन्हा एक दृष्टांत सांगायची पंचीकरणातला. ह्या भात्यामध्ये बाण आहे संच. आता ते मला बलपर मारायचा, मी हा ताण सोड धरला आणि त्या ठिकाणी लक्ष धरलं आणि सोडला बाण, पण मधीच देण्यात आलं, मधी पकडावं, धरता येतो का? नाही. ते प्रारब्ध. जिथपर्यंत आपले जे भोग आहेत, सुख दुःख, हे प्रारब्ध आहे. आता आनंद झाला प्रारब्ध, दुःख झालं प्रारब्ध. बरं ते शरीर आहे तोपर्यंत सुटणार नाही, कारण शरीराला कारण हा काय धर्म अधर्म. अधर्म अधर्माला कारण आहे राग द्वेष. राग द्वेषाला कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण काय? भेद ज्ञान. आणि भेद ज्ञानाला कारण काय? आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि हे अज्ञान जाण्यासाठी, आत्मस्वरूपाचं म्हणजे मी देह नसून मी आत्मा आहे, पण ती म्हणत नाही मी देहची. असा जो भेद अभेद, पाप पुण्य समसमान. पुण्य म्हणजे सुख, पाप म्हणजे दुःख. आणि महापाप कोणाला बी किती दुःख आहे हो, मरणाचं किती दुःख आहे. सगळ्यात जास्त कशाचं दुःख असत तर मरणाचं आहे. बरं तुम्ही मरणारे का न मरणारे? हा, न मरणारे. कळलं डॉक्टरच्या विषय. पण देह तर मरणार आहे ना, देह तर पाचाच आहे ना. हे पंचमहाभूताला देऊन टाकावं लागेल ना. वाडी गाडी नाडी सगळे दृष्टांत माहिती आहेत तुम्हाला. घना दहाडानो भ्रमथाय जीवने. पुढं देटले एक देह माने आपणे फरे 84 लक्ष योनी. 84 लक्ष योनी फिरावं लागत आहे. विषय तेच चालला की या ठिकाणी अविद्यारूपी हा जो जीव आहे, त्या ठिकाणी मी स्थूल देह आहे, मी सूक्ष्म देह आहे, मी कारण देह आहे. अशा प्रकारचं त्याला त्याचा भ्रम झालेला असतो. भ्रम म्हणजे काय? बाबांना आम्हाला डॉक्टर साहेबांना सांगायचे,
जे ज्याच्यावर नसतं ते भासतं त्याला भ्रम म्हणतात. जे जसं नसतं, नसतं म्हणजे आता दूर सर्प आहे का? नाही, पण भासतं त्याला म्हणते भ्रम. भ्रम, अध्यास, अध्यस्त आणि भ्रम, उपाधी एवढे शब्द त्याला आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला भ्रम झाला की मी देह असेल का, मी आलो कुठून, म्हणजे आपण ह्या विश्वातून अन्नातून अमांशाचं रक्त पाप पुण्य समान झालं म्हणून हा देह मिळाला आणि म्हणून हा आईच्या उदरात राहिला. 84 लक्ष योनी, 4 खाली 21 लक्ष एका अंडज, जारज, उद्वेज आणि स्वदेश. पक्ष्याच्या योनी, झाडाच्या योनी, अंड्यापासून जारापासून होणाऱ्या योनी ते फिरत बसलं. 84 लक्ष योनी फिरलं. किती? 84 लक्ष. म्हणजे 9 लक्ष जलचर, 11 लक्ष कीटक, 10 लक्ष पशु पक्षी, 20 लक्ष वृक्ष, 30 लक्ष पहाडी आणि 4 लक्ष आणि किती राहील 9 लक्ष जलचर. असं हे 84 लक्ष योनीचं बनलं. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं बाबा रे तुम्ही काय करा, तर सद्गुरूचा उपदेश घेऊन मी कोण आहे याचं चिंतन करा आणि हे चिंतन केल्यानंतर सद्गुरूला शरण जा आणि सद्गुरूकडून मी कोण आहे. मग सांगितलंच होतं काल डॉक्टर साहेबांनी, पहिली ईश्वर कृपा व्हावी लागते. कोणती? ईश्वर कृपा. मग संत कृपा होती. मग संत भेटतात, संत आपल्याला बोध देतात आणि बोध दिल्यानंतर उपदेश म्हणा, बोध म्हणा, नाम म्हणा, अनुग्रह म्हणा, प्रबोध म्हणा, सगळं दिलं आणि त्याला म्हणतात. मग त्यावेळेस त्यांनी काय सांगावा की ते काय करतात, त्याला दुसरी कृपा म्हणतात संत. संत कृपा झाली इमारत संत कृपा झाली इमारत भरा आली, इमारत भरा आली, इमारत भरा आली, इमारत भरा आली. संत कृपा झाली, इमारत फळा आली. आपल्याला भरपूर आज उकले टाइम आहे बरं का, मग भराभरा घ्यावा लागेल. म्हणून या ठिकाणी संत कृपा झाली, इमारत फळा आली. ते महाराजांनी चांगलं प्रमाण दिलं. ईश्वर कृपा, संत कृपा, त्यालाच ईश्वर अनुभूती, संत प्रचिती, आत्मप्रचिती. मग ते अनुग्रह देतात, त्याचा आपल्याला आत्मानुभव येतो. आणि ती कृपा म्हणजे अंतकरण कृपा, आत्मकृपा. आणि आत्मकृपा झाल्यावर अंतकरण कृपा होते, श्रवण करत आणि मग हे बोलायला लागत. त्याच्याशिवाय बोलता येत नाही. म्हणून गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती, अंतकरण प्रचिती आणि आशा प्रचितीशिवाय आपल्याला काय बोलता येत नाही. म्हणून शास्त्राने या ठिकाणी सद्गुरु पासून आपल्याला ते सद्गुरु वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी गुरु श्री वंदारे, आदि गुरु श्री वंदारे, वंदारे आदि गुरु श्री वंदारे, 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 वंदारे आदि गुरु श्री वंदारे. मग पावले काटले, मग पावले काटले, आदि गुरु श्री वंदारे, आदि गुरु श्री वंदारे. मग साधन साधावे, मग साधन साधावे, गुरु माझे माई बाप, गुरु माझे माई बाप, गुरु माझे माई बाप आधी गुरुशी बंधावे. सद्गुरूचे लक्षण काल सांगितले महाराजांनी. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू आणि कृपाळू 4 गुणांनी, 4 विशेषणांनी युक्त जो असतो त्याला सद्गुरू म्हणतात. सत वस्तूची ओळख करून देतो म्हणून सद्गुरू म्हणतात. गुह्य वस्तूची ओळख करून देतो म्हणून गुरु म्हणतात.
गु म्हणजे आणि रूप म्हणजे गु म्हणजे गुह्य, अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो म्हणून त्याला गुरु म्हणतात. ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा लादले, निवृत्तीने दिदले माझ्या हाती म्हणून गुरु. म्हणून त्या गुरुच्या आणि त्या प्रसादाने आपल्याला काय कळत असतं तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिल्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं कंठी. आता हा कंठ मणी आहे. आता मणी कोणता आहे? आता अभंगावर आपण यायला काय हरकत नाही. मणी जसं सुया घे, बिबा घे, पोतीवाली म्हणते ना, त्याच्यात काळा मणी असतो, त्याला फार महत्व असतं. पोथीमध्ये ज्याचा काळा मणी त्याचं सौभाग्याचं लिहिणं असतं, म्हणून तो मणी अतिशय महत्वाचा आहे. एक जगद्गुरु आपण त्याच्यावर भाव करू. मणी कोणता आहे? काळा. मग कृष्ण कसा आहे? काळा. बघा बरं का, कृष्णाचं चिंतन या ठिकाणी चाललंय. तर कृष्ण हे नाव कसं आहे त्यांनी सांगितलं. कृष, क, रु, श, न आणि अ आणि 2 टिंब सर्गाची 6 शब्द झाले. बघा कृष्ण शब्दाचा भाव आपण करतोय. कृष्ण म्हणजे नेमकं काय? कृष म्हणजे आकर्षण करणे. एक अधिकार असा आहे, एक अर्थ असा आहे आकर्षण करणे, आकर्षित करतो म्हणजे नांगरणे, याला म्हणतात कृषी. बर का, कृषी शब्दाचा भक्ताच्या मनाला आकर्षित करतो म्हणून कृष्ण. बघा बर का, भक्ताच्या मनाला कर्षण, कर्षण म्हणजे नांगरणे, त्याला म्हणतात कृष्ण. एक आहे कृष म्हणजे सत्ता आणि न म्हणजे आनंद. बघा बरं का, शब्दाची फोड म्हणजे तुम्ही म्हणता डोकेदुखीचे, डोकेदुखी नाही, सरळ असा अभंगाचा आणि त्या शब्दाचा आपला अर्थ पाहण्याचा प्रयत्न. न म्हणलं की आनंद, परमानंद, सत्ता आणि आनंद म्हणजे कृष्ण. कृष्ण या शब्दाचा अर्थ असा आहे सत्ता अधिक आनंद, परमानंद म्हणजे सुख. सत आनंद, सता सत आनंद, सत असत आनंद, सत आणि सुख असा तो आनंद, त्याला म्हणतात सत्ता आणि आनंद. एक श्रीकृष्ण अर्थाचा शब्द आहे. दुसरा शब्द सांगितलं कर्षण म्हणजे नांगरणे, त्याला म्हणतात कृष्ण. एक आहे काळा, सोप्या भाषेत काळ्या रंगाचा म्हणून काळा मणी म्हणून कृष्ण. कृष्ण या शब्दाचा आपण अर्थ बघतो. आणि त्याचे 6 अवयव म्हटलं की क म्हणजे कमलापती, रु म्हणजे रामचंद्र, कृष्ण, श, श म्हणजे षडगुण ऐश्वर्य परमात्मा, यश, श्री, औदार्य, वैराग्य, ज्ञान
अशा 6 गुणांनी युक्त असणारा ऐश्वर्य, षडगुण ऐश्वर्य परमात्मा. कृष्ण शब्दाचा अर्थाचं चाललंय चिंतन. तर श आणि न नरसिंह वाचक आहे, नरसिंह वाचक. त्याच्यानंतर 2 टिंब अ मग अग्नी देवता आणि शेवटी 2 टिंब कृष्ण हा. हे संस्कृत मध्ये कृष्ण हा असा शब्द आहे. तर न म्हणजे 2 टिंब सर्ग म्हणतात याला. नर नारायण म्हणजे हे 6 म्हणजे कमलापती, श्री विष्णू, कृष्ण. बघा त्याच्यानंतर षडगुण ऐश्वर्य विष्णू म्हणजेच तो परमात्मा, रामचंद्र तोच परमात्मा, नरसिंह तोच परमात्मा आणि कमलापती सुद्धा तोच परमात्मा, अग्नि देवता सुद्धा तोच परमात्मा, नर नारायण सुद्धा तोच परमात्मा, टिंब सुद्धा 2 सर्ग नर नारायण. म्हणून हा कृष्ण शब्दाचा अर्थ असा आहे. म्हणून कंठी, ह्या कंठामध्ये जो बोधरूपी श्रीकृष्ण मणी आहे, कोणता बोधरूपी, आणि त्यांनी संपूर्ण जगाला प्रकाश दिलेला आहे. तुमचं अज्ञान गेलं का नाही? ज्याला ज्याला बोध झाला, साधू बोध झाला नुरुनी आठेला, आणि ठाईच मुराला त्याला बोध म्हणते, त्याला बोध म्हणते, त्याला मणी म्हणते. म्हणून ते मणीमध्ये या ठिकाणी तुम्हाला तर सांगायचं नको, काळा मणी स्त्रियांनी घातलं म्हणजे सौभाग्याचं लेण आहे. तसं आपण पत्नी आणि तो आपला पती, हे माळीचं लक्षण. म्हणून या हिंदू धर्मात आपण या माळी घालतो. आणि हे कंठमणी आहे, कंठी धरीला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश. म्हणून संपूर्ण जगामध्ये अज्ञान घालवण्यासाठी, जसं अंधारातच आले ना भगवान परमात्मा, कधी आले? रात्री 12 वाजता, चंद्र वंशात. त्याच्यानंतर तिथी कोणती होती? अष्टमी. आणि वार कोणता होता? बुधवार. आपण ती पाहणारच आहे त्या चरित्रामध्ये. म्हणून आपला फक्त कृष्ण अर्थाचा, कृष्ण शब्दाचा अर्थ आपण पाहिला. हे काळा आहे, हे कर्षण करणारा आहे, आकर्षित करणारा आहे कृष्ण. त्याच्यानंतर एक 6 गुणांनी 6 अवयवांनी सांगितला. एक भक्ताच्या मनाला कर्षण करणारा आहे म्हणून कृष्ण. अशा प्रकारचे 6 अर्थ मी तुम्हाला त्या ठिकाणी अल्पबुद्धीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश. मग असा जर श्रीकृष्ण परमात्मा सगुण आणि निर्गुण, कालच विषय घेतला डॉक्टरचा, सगुण देह सगुण का निर्गुण? सगुण. मन सगुण का निर्गुण? निर्गुण. सगुण. सगळं सगुण आहे, दिसतंय. 3 गुणांनी जे जे बनलेलं असतं, प्रकृती पुरुष सांख्य. आणि या ठिकाणी जर अध्यात्म किंवा वेदांतात सांगायचं झालं तर माया ब्रह्म. सांख्य योगात सांगायचं म्हटलं प्रकृती पुरुष. असा हा विषय आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं, जसं सांगितलं वेदांचं, कालच्या अभंगात सांगितलं, वेदांचा अंतिम भाग बघा बरं का. वेद 4 वेदांचं कर्म उपासना सोडून 10%, 9% जो भाग अंतिम भाग उरला त्याला वेदांत असे शब्द आहेत. आणि त्या वेदांतामधून 3 प्रस्थानत्रय निर्माण झाले. एक आहे दश उपनिषद, मग दुसरा आहे ब्रह्मसूत्र आद्य शंकराचार्य, आणि तिसरा आहे भगवद्गीता. त्याला म्हणतात, ज्यावेळेस बाबा आम्हाला सांगायचे की दश उपनिषदाचं श्रवण करावं आणि ब्रह्मसूत्राचं मनन करावं आणि भगवद्गीतेचं ध्यासन करावं. विठ्ठल म्हणून दुसऱ्या चरणात सांगितलं, काला वाटू
नवा मैं तारा तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, काला वाटू एक अनेक असा जो वैष्णव निकाय, निका म्हणजे साधक, निका म्हणजे अधिकारी. आताच आपलं प्रकरण झालं, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध कोणत्याही ग्रंथाला. आता आपला जीव ब्रह्म्याचा काल आहे, असा हा त्याचा विषय. त्याचं फल काय? परम प्रयोजन फल आहे मोक्ष, आणि त्याचा विषय आहे जीव आणि ब्रह्म, त्याची एकात्मता, अद्वितीय परब्रह्म, म्हणजे एकमेव द्वितीय परब्रह्म, असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून अधिकारी. आणि कोणी वाटायचा काला? तर त्याच्यानंतर एक अधिकारी. अधिकारी कशाला म्हणतात? ज्याच्या अंतःकरणामध्ये मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष असतात. आणि आवरण दोषासाठी 2 दोष निवृत्त झाल्यानंतर आवरण दोषासाठी तो सद्गुरूला शरण गेलेला आहे. आणि त्याच्याकडे विवेक, वैराग्य, समाधी, षटसंपत्ती आणि मुमुक्षत्व असा 4 ह्या ज्ञानाने युक्त असेल तोच त्याला निवृत्त करू शकतो. जसं मल आहे. मल म्हणजे काय? निषिद्ध पाप, जे करू नये ते करणं म्हणजे पाप. दुःख म्हणजे पाप. महादुःख कोणाला होते? चिलटाला होते, माणसाला होते, ना ते इंद्राला होते. मरणाचं सगळ्याला दुःखच आहे, पण आपण न मरणारे त्याला माहित नाही. परंतु या ठिकाणी मरणाचं दुःख सगळ्याला. म्हणून हे पाप म्हणजे हे अंतकरणातलं मल, हे काय करावं लागतं? कर्म उपासनेने घालावं लागतं. उपास, दिंड्या, त्याच्यानंतर नामस्मरण, ते ही दिंड्या, कर्म उपासनेने हे मल दोष जातो. तसं बाबा साधा दृष्टांत सांगायचे. इथं पाणी पहिलंच आहे, मग काय करा? वरची माती, त्याच्या खालचा मुरम, त्याच्या खालचा कडक मुरम, त्याच्या खाली पाषाण, थोडा काळभोर पाणी पहिलंच. तसं ब्रह्म पहिलंच, पण अज्ञान जाणं अवघड आहे. अहो तुम्ही उत्पन्न मस काढित पाणी, पण पांधाडच जात नाही. पांधाड कळत ना तुमच्याकडं? हे गवत तण जातच नाही. तसं हे अंतकरण म्हणजे पांधाड आहे. तेवढं पांधाड फक्त बाजूला करायचं, म्हणजे शेवाळ बाजूला केलं, काळभोर पाणी. पहिलं शेवाळ बाजूला करा, काळभोर पाणी आहे. इथं पहिलंच पाणी आहे, पण फक्त मल विक्षेप आवरण बाजूला करा, पहिलंच पाणी आहे. तसं अंतकरणात मन आहे, मनावर आलेलं जे पाप मल तो बाजूला करा, कर्मोपासनेने करा, एकादश करा, माळकरी व्हा, गुरु करा, भजन करा, गाथा पारायण करा, ज्ञानेश्वरी पारायण करा, सगळं आलं बरं का त्याच्यात. त्याला म्हणतात मल बाजूला करायचा. आता चंचलता, बरं तेवढं झाल्यानंतर आला गडी पुन्हा चालीवर, ते झालं का? अरे म्हणजे असं होतं. म्हणून त्याच्या ठिकाणी चंचलता आहे. आता मनाची चंचलता आहे ना, मग मनाची चंचलता जाती का? मग मनाची चंचलता कशाने जाईल? तर सद्गुरूच्या उपदेशाने जाईल. आणि तो उपदेश म्हणजेच अनुग्रह, त्यालाच म्हणतात प्रबोध. असा जो तिथे एक दृष्टांत सांगतो, विठ्ठल म्हणून ज्या नामस्मरणाने हा दोष चंचलता निघून जाते. मनाला कर्षण करणार जे नाम आहे, नाव म्हटले का नाम म्हटले? नाम एक आहे, नाम एक आहे नाव. उपजले बालकास नाव नये तयापासी, ठेवलेल्या नावासी होते तुटे. असं ठेवलं का नाव? ठेवलं नाही, कोरलं बी नाही, मानले. जसं बायको मानली, पुरुष हे मानामानीचा खेळ आहे बरं का हे सगळा. पण खरं सत्य वेगळंच आहे, सत्य वेगळंच आहे. म्हणून अंतकरणात जे मन आहे, त्या मनाची चंचलता घालवण्यासाठी नामस्मरण. म्हणून पहिल्या दुव्यामध्ये त्यांनी सांगितलं, घनाद हाडानो हे काय पुढं? भ्रमथय जीवने येटले देह माने आपण, ते 84 फरे लक्षणे. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, हे अविद्या कल्पित हा देह आहे. जसं आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा, मग याला काय साधन पाहिजे?
नाम. त्या मनाला साधन काय पाहिजे? नाम. नाम होती होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, हे संसाराची तुटी. नाम घेता होती होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. नाम घेता होती, नाम घेता होती होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. नाम घेता होती, नाम घेता होती होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. हरिमुखे गाता हरपदी चिंता तानाही मागुता जन्म गेले. काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी आले मुडा. काय ते सर्पाचे ते बिळ, काय काय सांगितलं. नाम नका घेऊ. जीवे नव्हे तो काळा सर्प आहे. हरीची दासा हरी धाई दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. किती किती सांगावं, वेदांत बी सांगावं. म्हणून त्या मनाला जे आहे, मन मना मग बघतो. 9वा अध्याय 34वा श्लोक. मन मना मत बघतो मधाजी माम नमस्कार, ममै वंश इक्त्वैव ममात्मन मत परा. ते मन मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वस्व नमस्काजी मज एकाते. ते मन मला देऊन टाक. काय सांगितलं? ते मला मन देऊन टाक. आपला काय चाललाय विषय? विक्षेप म्हणजे चंचलता. ती चंचलता कशाने जाईल? तर ती नामाने जाईल. आणि ते नाम कुठून आलं? कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. भजन करा सांगतो विठ्ठल कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. कृतयुगामध्ये साधन काय होतं? तप करणे. कोणी केलं तप? विश्वामित्रांनी 60,000 वर्षे तपश्चर्या केली. त्यावेळेस माणसाची उंची किती होती? 28 हात. अन्न किती लागत होत? 4 शेर. आणि साधना काय होत? तप करणे. कोणी केली? विश्वामित्रांनी तपश्चर्या केली. त्याच्यानंतर कृतयुग, त्रेतायुग सुरू झालं. आता बघा बरं का, त्यावेळेस 1,00,000 वर्षाचं आयुष्य होत. किती? 1,00,000 वर्षाचं आयुष्य. 4 शेर अन्न लागत होत. त्याच्यानंतर त्याची उंची होती 28 हात आणि त्याला 4 शेर अन्न लागत होत आणि साधना होती तप करणे. त्याच्यानंतर त्रेतायुग सुरू झालं. त्रेतायुगामध्ये 28 हाताची निम्मी उंची कमी करा. किती झालेली? 14 हात उंची. त्याच्यानंतर त्याला 1 शेर 2 शेर अन्न कमी झालं. किती झालं? 2 शेर अन्न लागलं. त्याचे 3 शेर अन्न लागलं. त्याच्यानंतर त्याला साधना काय होती? यज्ञ करणे. आणि ते यज्ञ कोणी केला? नहुषपुत्र राजाने यज्ञ केला. आणि राठी बांधा काय असो 100 यज्ञ केलं की इंद्र व्हावं लागतं. म्हणून असं त्या ठिकाणी त्रेतायुगामध्ये 14 हात उंची होती. 3 शेर अन्न लागत होतं. साधना होती यज्ञ करणे आणि त्या ठिकाणी 14 हात उंची होती. त्रेता आणि त्रेतायुग, द्वापारयुग सुरू झालं. द्वापार युगामध्ये 14 हातातली निम्मी उंची कमी करा. किती राहिली? 7 हात उंची राहिली. 3 शेरातलं 1 शेर कमी करा. 2 शेर अन्न लागायला लागलं. त्याच्यानंतर साधना काय होती? अतिथीचं पाद्यपूजन. मग ते कोणी केलं? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुदामा ब्राह्मणाचं पूजन केलं. सुदामा ब्राह्मण मुठ्ठीभर पोहे घेऊन त्याचं पूजन केलं. आचार्य देवभव. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्याच्या वेळेस अशी पद्धत होती. म्हणून त्यावेळेस अतिथीचं पाद्यपूजन होतं. 7 हात उंची होती. 3 शेर अन्न लागत होतं. साधना होती अतिथीचं पाद्यपूजन आणि हा उंची होती 7 हात. मग कलियुग सुरू झालं. 7 हातातली निम्मी उंची कमी झाली. किती राहिली? 3.5. त्याला देह परिच्छिन्न म्हणतात. डॉक्टर साहेब तुम्हाला शिकत होते.
परिच्छिन्न देह, 3.5 हाताचा देह. ज्याने त्याने मोजला तर 3.5 हातच भरणार, ज्याच्या त्याच्या हाताने बरं का, दुसऱ्याच्या नाही. मग 3.5 हाताचा देह झाला. त्याच्यानंतर 1000 त्या याच्यातलं हे राहिलं. त्या द्वापार युगात 1000 वर्षाचं आयुष्य होतं, त्याच्यातलं एक शून्य कट झाला, हे 100 वर्षाचं आयुष्य राहिलं. 3.5 हाताचा देह राहिला. साधना आहे नाम. कलियुगी उद्धारे हरीच्या नामे, कलियुगी उद्धारे हरीच्या कलियुगी उद्धार हरीचा नामे, कलियुगी उद्धार हरीचा नामे. सकाळची येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीचा नामे, कलियुगी उद्धार हरीचा कलियुगामध्ये ह्या नामस्मरणाचाच उद्धार आहे आणि कलीचा अवतार होणार आहे आणि झालाय म्हणतात काही जण. आता आपला तेवढा अभ्यास नाही, त्याच्यामुळे आपल्याला कळणार बी नाही. ज्या वेळेस धर्माची ग्लानी निर्माण होते पृथ्वी, आता त्याचा विषय पुढे येणार आहे, मी त्याच्यावर थोडस चरित्रात मांडण्याचा प्रयत्न कारण ह्या पृथ्वीला फार भार झालाय. इतके वाईट वाईट माणसं आहेत, तुमची इकडले नाही सांगत बरं का, आमची इकडले सांगत. इतके इतके बेकार वागत आहेत का त्याचा भरोसाच नाही. आज एक बोलते गडीबार, कारण त्यांची चूक नाही, कलीचं वार आहे ना, आणि कलीला शाप नाही का. भगवान या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्य परिस्थिती राजाला सांगतात, दुसऱ्या भागामध्ये जे 12 स्कंदाचं भागवत आहे, दुसऱ्या स्कंदात सांगितलं, ज्या वेळेस परिस्थिती, ज्या वेळेस द्वापार युग संपलं, कलियुग सुरू झालं. कलियुग सुरू झाल्याबरोबर एक गाई बघा बर का, आणि एक मोठा चाबूक घेऊन, आणि एक गायीने एक बैल जोडलेला, आणि त्या गायीचा एकच पायी, बैलाला 2 पायी, आणि हागोडी रपारप जोडीतून नांगर चालू केला. ते म्हणले हे विचित्रच पाणी ग. परिस्थिती राजा म्हणला, अहो हे काय, मी तुला घेऊन खड्ग घेतलं मारणार. ते म्हणलं मी कली, ग बस, मला इथं प्रवेश दे. ते म्हणले प्रवेश मिळणार नाही, मी इथं परिस्थिती राजा आहे, मी वंशज आहे, भरत वंशज आहे, त्याला तुला राज्यात येता येणार नाही. बघा बरं का. ते म्हणला नाही बाबा, मला फक्त तेवढ्याच लवकर सांगायच्या जागा. म्हणले असं कर, मारू नको, कारण मला मारताही येणार नाही. भगवंतानेच माझं स्वरूप आहे, आणि भगवंत मी काय वेगळा नाही, कळी काळ वेगळा नसतो. म्हणून त्यांनी सांगितलं मला काय करा, पहिलं काय करा, मला जागा द्या. म्हणले तुम्ही जागा मागा, पण जागा मी सांगन त्याच मिळाल्या. मग त्याने काय केलं, पहिली जागा कुठं दिली, कत्तलखाना, जुगाराड्डे, कलह, 5 जागा दिल्या. पुन्हा नंतर जिथं जिथं घाणेरडापणा आहे तिथं पत्ते कुटणे, विचार, हिंसाचार, भ्रष्टाचार, या ठिकाणी जागा दिल्या. म्हणजे एवढ्या वाईट जागा दिल्या, 1-2 तरी चांगले दे. म्हणजे ठीक आहे, सोनं आणि पैसे देऊन टाकले आणि जागा मारा. हे टपकन उठलं, त्याच्या डोक्यात जाऊन बसलं कली, आणि त्याचं डोकं फिरलं. त्याने, तुम्हाला माहिती पुढची कथा, त्याने एका साधूच्या गळ्यात मेलेला साप टाकला, आणि तिथं शाप झाला, आणि 7 दिवसात सर्पदंश. म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे, कली एवढं वाईट आहे. म्हणून ह्या कलियुगात सांगण्याचा मुद्दा एवढा आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्म्यं सुजाम्य. त्या ठिकाणी धर्माची ग्लानी निर्माण होते, त्यावेळेस भगवंत अवतार घेतो, नाही घेणार, नाही आलेले, असं म्हणत काहींचं आहे. म्हणून असा जो अधिकार, असं जे नामस्मरण कलियुगामध्ये काय करावं लागतं, ते सद्गुरूकडून उपदेश, त्याला अनुग्रह म्हणा, त्याला उपदेश म्हणा, त्याला बोध म्हणा, त्याला साधुबोध म्हणा, त्याला काय मी कोण आहे याच्या स्वरूपाची ओळख म्हणा, असा बोध मिळतो, त्याला नाम म्हणतात. म्हणून तसा अधिकारी ज्या वेळेस त्याला नाम मिळतं, त्यावेळेस त्याच्या अंतःकरणातलं जी चंचलता आहे, मनाची चंचलताच घालवायची ना, मन स्थिर होतं. कारण मन माहिती केंद्र आहे, मनाला काहीतरी साधन लागतं, आणि मनाला नाम हे साधन आहे. म्हणून अभंगाच्या 2ऱ्या चरणात
जगद्गुरु तुकाराम तिसऱ्या- महाराज तिसऱ्या. तिसऱ्या चरणात काकुलती ब्रह्मादेखा काकुलती ब्रह्मादेखा वाकुले वाकुलिया ब्रह्मादेखा वाकुलिया ब्रह्मादेखा वाकुल्या दाऊ ब्रह्मदिका वाकुलिया ब्रह्मादेखा 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 उत्तम लोका दाखवूया उत्तम लोका दाखवूया तलाव तुळे का तलाव तुळे का तलाव तुळे जगद्गुरु तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात सांगतात वाकुल्या दाऊ ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू. म्हणून या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला जे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आहे, जो प्रेमाचा आणि देह मी नाही, मी आत्मा आहे, भगवंत आणि मी वेगळा नाही, असं जे ऐक्य एकमेव द्वितीय ब्रह्म, असं जे एक हरी आत्मा जीव शिव सम वायातू दुर्गमान घाली म्हण, असं जे स्वरूप आहे ते स्वरूप उत्तम लोकांना दाखवू. आणि शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुकामाले भूमंडळे तुकामाले भूमंडळे मंडळे तुकामाले भूमंडळे तुकामाले भूमंडळे तुकामाले भूमंडळे तुकामाले भूमंडळे तुकामाले भूमंडळे आम्ही बोले बारावा पुढे कामेका आम्ही गई विरागाडे आम्ही गई विरागाडे बारावा तुले कामेका बारावा तुले कामेका तुकामने भूमंडळी तुकामने भूमंडळी तुकामने भूमंडळी तुकामने भूमंडळी तुकामने भूमंडळी तुकामने भूमंडळी आम्ही बाळी वीरगाळे आम्ही बलिगाळे कालावतुले कलिका कालावतुले कलिका वितरिका संगना आम्ही बाळी आम्ही बाळी
आलावा तू एकमेका, आलावा तू एकमेका, आलावा तू एकमेका, वैष्णवनिका. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे भूमंडळी आणि आम्ही बळी वीर गाडी. आम्ही आमचं बळ, विवेक, वैराग्य आशाने बळी झालेलो आहे, म्हणून आमचा अधिकार संपन्न आहे. ज्याचा ज्याचा विवेक जागृत झाला, जसं तुम्ही देह का आत्मा, मी देह नाही मी आत्मा आहे. सगळ्यांनी काल डॉक्टर साहेबांनी सांगितलं की मी देह नाही. डोळ्यांनी रूपाचं ज्ञान होतं, कानाने शब्दाचं ज्ञान होतं, नाकाने सुगंध दुर्गंधाचं ज्ञान होतं, त्याच्यानंतर जिभेने रसनेचं ज्ञान होतं, स्पर्शाने मृदू कठीणाचं ज्ञान होतं, कानाने ध्वनिरूप प्रत्यक्ष ज्ञान होतं. मग ते ज्ञान कोणाला होतं? मनाला. श्रोत्रम चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्याय विषयानुपसेवते. मनात होतं, पण मनाला होतं का? नाही. मन माहिती केंद्र आहे. मग तुम्हाला होतं. तुम्ही म्हणजे कोण? न जाणणारे. जो जाणणार आहे तो तुम्ही. आता सांगितलं, स्थूल देह तुमचा नाही आणि सूक्ष्म देह तुमचा नाही, कारण देह तुमचा नाही. स्थूल देहाची जागृत अवस्था आहे, स्वप्न देहाची सूक्ष्म देहाची स्वप्न अवस्था आहे, कारण देहाची सुषुप्ती अवस्था आहे, महाकारण देहाची तुरी अवस्था. मग तुमची कोणती आहे? तुमचं काहीच नाही. तुम्ही जाणणारे आत्ता इथं ताबडतोब आहे, म्हणजे न मरणारे. कारण वेगळं तुम्ही आहे, तुम्ही जाणणारे आत्ता आहे, सत्य जे सत्य वस्तू आहे, वास्तविक आहे, ती न बदलणारी, असं विवेकाने आपल्याला कळता येतं. म्हणून आम्ही तुका म्हणे भूमंडळी, तुम्ही बळी वीर गाडे. म्हणून जे बळ आहे ते गाडे, असं या पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 4 चरणाचा अर्थ सांगितला. आता आपण कालेच्या प्रकरणाकडे वळू. चरित्र चरित्राकडे वळू. महाराज म्हणले आता शिक तिकडून निघाले. आता पहिला अभंग असतो, नंतर चरित्र असतं, आणि मग धर्मनाथ बीज असत. बस, आहे का नाही? म्हणून या ठिकाणी आता धावत्या वेळामध्ये आपण चरित्र पाहण्याचा विचार करू, अवलोकन थोडक्यात करण्याचा विचार करू. ज्या वेळेस ह्या पृथ्वीवरती विषय आज चालू, आता पृथ्वीला असंख्य वेदना व्हायला लागल्या, महादुःख व्हायला लागलं, कारण पाप्याचा सुळसुळाट याच्यावर झाला. किती कवी दैत्य माजले, यज्ञ बंद पडले, सप्ते बंद पडले, एकमेकाचे विरोध सुरू झाले. करायचं काय? पृथ्वीला दुःख व्हायला लागलं. ती दुःखाने व्याकुळ झाली. मग त्यांनी गायीचं स्वरूप सुखाचार्य परिषदेला श्रीमद भागवतात 10व्या स्कंदात सांगतात. बघा बर का, आता तर लय मोठं होतं, पण ते आता आपला वेळ लय झाला, पण थोडक्यात सांगू. म्हणून त्या गायीचं स्वरूप घेतलं, पृथ्वीने गायीचं स्वरूप घेतलं, आणि ती कोणाकडे गेली? ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला विनंती केली, देवा इतका पृथ्वीवरती, आता त्याच्या अगोदर कंस जन्माला आला होता. कंसाचं बी लय मोठं हिस्ट्री आहे. त्याचा आजोबा आहुजा, त्याला 2 मुलं
उग्रसेन आणि देवक, उग्रसेनचा पुत्र हा कंस. लय मोठी आता हिस्ट्री सांगायला टाइम नाही, नाही तर डॉक्टर म्हणतील कथा सांगायला आले का. कथा नाहीये, हे या ठिकाणी भागवताचार्यांनी सांगितलेलं आणि ते सांगावं लागतं, चरित्रात सांगावंच लागतं. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हे देवक आणि हा उग्रसेन ही मथुरा नगरी होती. मथुरा मधुर राक्षसाचं नगर होत. सतयुगामध्ये काय झालं माहितीये का, ज्या वेळेस या मधुराने इतका त्रास दिला, मग श्रीरामचंद्रांनी आणि लक्ष्मण येऊन त्या मधुराचा वध केला आणि त्या मधुराचं वंशज झालं. मग त्या ठिकाणी तिथं श्रीकृष्ण म्हणजे त्या रामायणाचं म्हणजे कृष्णांचा वंश सुरू झाला, म्हणजे रामचंद्रांचा वंश सुरू झाला आणि मग त्याला मथुरा असं नाव पडलं. आणि हे यादव वंशातले होते, ऋषी आणि यादव, अंधक आणि यादव, याच्यातून ही उत्पत्ती. मला इतक्या लांब जायचं नाही म्हणून फक्त थोडक्यात सांगायचं. हे जे उग्रसेन आणि देवकी असे दोन देवक, हे दोघं भाऊ होते. उग्रसेन हा मथुरेचा राजा होता आणि त्याला हा कंस होता. कंसाने काय केलं, जो जरासंध आहे त्याचा सासरा होता, तो महान चक्रवर्ती होता आणि हे गणराज्य होतं. हे यादवांचं गणराज्य होतं. जसं आपली लोकशाही म्हणजे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गणराज्य, तिथं मुख्यमंत्री नेमलेले पण एकाच्या हातात नाही. कोणी याला दुसरा माणूस जिंकू शकत नाही, कारण ते सगळे एकत्र आल्यावरच करता येतं. म्हणून असा राजा म्हणून कोणी नाही, एकच आहे का नाही सगळ्या ठिकाणी. तसं गणराज्य होतं आणि त्या गणराज्यामध्ये हा जो जरासंध होता, जरासंधाने काय केलं, राज्य जिंकीत लक्ष गेलं कंसाच्या या मथुरेवर गेल्यानंतर त्याने विचार केला की मथुरा कशी ताब्यात घ्यावी. म्हणून कंस फोडला आणि कंसाला 2 मुली देऊन दिला, आस्ती आणि प्राप्ती. 2 मुली कंसाच्या दिल्या त्या जरासंधाच्या कंसाला. आणि मग कंस उत्तमात करायला लागला, अत्याचार अन्यायाचं करायला लागला, पूजापाठ बंद केली, यज्ञ बंद केले, सप्ते बंद केले, ऋषी मुनींना त्रास सुरू केला. आणि मग पृथ्वी कुठे गेली, ब्रह्माकडे गेली. ब्रह्मदेवाला विनंती केली. ब्रह्मदेवा म्हणे, गायीचं स्वरूप घेऊन मी तुझ्या ठिकाणी आले. आता ही गायी आणि ब्रह्मदेवाचा काय संबंध, कारण पृथ्वी ही ब्रह्मदेवाने निर्माण केली. त्याच्या अगोदर विष्णू भगवंताने पृथ्वी निर्माण केली. विष्णू भगवंताने ब्रह्मदेवाला आपल्या कमल नाभीतून जन्म दिला. बघा आता हे नातं. तर म्हणून या ठिकाणी एक मुली या नात्याने एक गेली, दुसरं दुःख या नात्याने गेली, आणि तिसरं याचा जो इथं मातलेले जे राक्षस आहे त्यांचा नाश व्हावा म्हणून गेली. 3 कारणामुळं पृथ्वी त्या ठिकाणी गेली, शास्त्रकार सांगतात. आणि म्हणून मग नुसतं ब्रह्मदेव म्हणले माझ्या हातात तर नाही, मग आता आपल्याला कोणाकडे जावं लागेल, विष्णू भगवंताकडे जावं लागेल. मग विष्णू भगवंताकडे काय नुसते 2 जण नव्हून सगळे देव गोळा करा. त्याच्यानंतर म्हणले मग कोणाला घेऊ, म्हणले मग शिव कैलासावर आहे त्यांना घेऊन जावं लागेल. शिव त्यांना घेतलं आणि सगळी मंडळी विष्णू भगवंताकडे विनंती करायला गेली की त्या ठिकाणी भगवंत आपण अवतार घ्यावा. काय घ्यावा, अवतार घ्यावा, श्रीकृष्ण अवतार घ्यावा म्हणून त्या ठिकाणी विनंती केली. मग ब्रह्मदेव त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं असं आहे प्रयोजन. म्हणे मग मी असं करतो, मी कृष्ण रूपाने त्या देवकीच्या पोटी उदरी जन्माला येईल, वसुदेव माझे वडील राहतील आणि तुम्ही सगळे देव भार्य समग्र, तुम्ही सगळे देव काय व्हा की हे यादव व्हा. त्याच्यानंतर ब्रह्मदेव म्हणले मी काठी होतो. मग शिवशंकर म्हणले मी बासरी होतो. बरेच जणांची अशी कल्पना आहे क्रीडा प्रकरणात. आणि असंही म्हणतात की ह्या ठिकाणी उत्पत्ती करायची जर झाली, ब्रह्मदेव उत्पन्न करणारा आणि पालन पोषण करणारा विष्णू भगवंत आणि लय करणारा महेश्वर, म्हणून तिघांची आपल्याला गरज आहे. म्हणून एक आणलं कोणाला, शिवशंकरांना का आणलं तर त्याच्यामुळं नाश करायला बोलवलं. उत्पन्न करणारा रजगुणी ब्रह्मदेव आहे म्हणून ते आले. सत्वगुणी महाविष्णू आहे म्हणून अवतार धारण करण्यासाठी विनंती केली. आणि मग त्या ठिकाणी विचार विनिमय झाला. विचार विनिमय होऊन मी कृष्ण होईल
मग त्या शेषाला विनंती केली, म्हणले अरे भाऊ, तू बी आता आमचा भाऊ, रामायणामध्ये तू कोण होता? लक्ष्मण होता. आता म्हणले नाही नाही, म्हणले नको भाऊ, मला नाही यायचं. ते काय म्हणे, मला काय नेऊ नका, कारण मी रामायणात इतके हाल सहन केले. 12 वर्ष आणि वनवास, 12 वर्ष अज्ञातवास, काय असन ते लई त्रास झाला. जेवण नाही, झोप नाही, मला काय नको येते. म्हणले असं काय करू नको, तुला यावं लागेल शेषा, कारण तू माझा आता काय हो, मोठा भाऊ, काय हो, संकीर्ण किंवा बलराम नावाने तू जन्माला येशील, आणि तू माझ्या अगोदर वर्षभर, तू आता मोठा, तुझं ऐकत जाऊ. नाही म्हणले, मी बघितलेलं आहे मागच्या वेळेसच तुम्ही माझे काय काय हाल केलेले आहेत. कारण मागच्या वेळेस मला फक्त पायापाशीच बघायची पाळी, झोपणं नाही, खाणं नाही, उपवास नसते. आताच्या वेळेस काहीतरी. म्हणले काय नाही, आता तुम्ही मोठे भाऊ, तुम्ही जे सांगता ते आम्ही ऐकू. तुम्ही बलराम व्हा, मी राम म्हणजे श्रीकृष्ण होईल. आणि मायेला सांगितलं, तू जन्माला ये माझ्या अगोदर, कारण भगवंत मायेशिवाय जन्माला येतच नाही. माया अगोदर उपजते, नंतर भगवंत येईल, अशी यू रचना झाली. आणि मग पृथ्वीवरती असं रचना झाली, नारद मुनी होतेच. मग म्हणले नारायण नारायण, ते गेले लगेच कोणाला सांगायला, कंसाला. ते म्हणले अरे कंस, तुला काय माहितीये का? अरे म्हणले असं असं घडलेलं आहे बाबा. काय? देव अवतार घेणारे ते होतं मागच्या जन्मी कालनेमी, नरसिंहाचा पोरगा, त्याचा वध यांनीच केलेला होता. कालनेमीचा वध कोणी केला? यांनीच केला. कंस मागच्या जन्माचा कालनेमी होता. मग ते म्हणलं आता काहीतरी तुझं वध होणार आहे. अरे म्हणले आठ, मग बघू म्हणे काय होतंय ते. मग त्या नारद मुनींनी ही सगळी भानगड सांगितली, की अशी अशी मीटिंग झाली, मी तुला सांगितलं बा, आता तू तुझं तू बघून घे. मग त्या ठिकाणी सगळ्यांनी विचार विनिमय केला, आणि विचार विनिमय करून चरित्र, श्रीकृष्णाचं चर म्हणजे चराचर भरलेलं जे भगवंताचं स्वरूप आहे, त्यांचं चरित्र या ठिकाणी चरित्र ते उच्चारावे गेले. गोकुळात हे चरित्र आपल्याला करावं लागल. म्हणून या चरित्राचं मग त्या पृथ्वीने सांगितलं की देवा जन्म घ्या, असं असं. मग ते निघून गेले. सगळ्या देवांनी यादवांचं स्वरूप घेतलं, कोणी आक्रूर आणि कोणी देवकी देवक, कोणी यादव, पेंद्या, लंगडा वगैरे सगळ्या पद्धतीने ती रचना झाली. आणि पृथ्वीवरती देव जन्माला निघाले. विठ्ठल हो. त्यावेळेस तिथी कोणती होती? अष्टमी तिथी, अष्टमी तिथी. आणि भुरभुर पाऊस पडत होता. त्याच्यानंतर बुधवार होता. त्याच्यानंतर रात्री 12 वाजता. किती वाजता? 12च्या दुसऱ्या प्रहरी. 12 वाजताच का? ते म्हणले हे चंद्रवंशी, चंद्रवंशीचे गुरु आहेत बुध. आणि मागच्या ज्या वंशी होते सूर्यवंशामध्ये, त्यावेळेस ते रामचंद्र होते. रामचंद्र रवी म्हणजे सूर्यवंशी होते. आणि श्रीकृष्ण हे यादव वंशी म्हणजे चंद्रवंशी होते, चंद्रवंशातले होते. म्हणून वार बुधवार होता. रात्री 12 वाजलेले होते. भुरभुर पाऊस पडत होता. आणि त्या ठिकाणी काय झालं? त्या ठिकाणी आले. कुठं? कारागृहात. कुठं आले? कारागृहात आले, कंसाच्या कारागृहात. आता हा कारागृह कसा आहे? तर त्याच्या अगोदर कंसाचं काय झालं माहितीये का? कंसाला एक बहीण होती, देवकी, चुलत बहीण. की अशा प्रकारे 8वा जो निर्माण होईल तो तुझा वध करेल. मग याच व्रत लगेच थांबला. मग त्याने लगेच तलवार उपसली. घेऊन या खड्ग माराया धावला, घेऊन या खड्ग माराया धावला. घेऊन या खड्ग माराया धावला. काय झालं? तलवार काढली. आणि कोणाला मारणार? त्या ठिकाणी त्या देवकीला मारणार. तेवढ्यात वसुदेवाने धरिला तो हात वसुदेव. मग त्या वसुदेवाने त्या कंसाचा हात वरची वर धरलेला आहे.
ते म्हणले अरे आकाशवाणी झाली, मला हा मारणार आहे. म्हणले कितवा मारणार आहे? म्हणले 8वा. मग 8वा? म्हणले नाही 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 नाही, 8वा मारणार आहे म्हणलं मग आता कशाला मारतो? ते जे 8 होतील ते तुला देऊन टाकेल. नाही हो म्हणलं, तुझा काही भरोसा नाही. त्यावेळेस कंसाचा आणि वसुदेवाचा संवाद सांगितला. कंस बी फार हुशार होता. वसुदेवाने कंसाला उपदेश केला, अरे हे स्थूल देह तुझा नाही, तू सूक्ष्म देह आहे, तू आत्मा आहे, तू कुटस्थ आहे, तू चैतन्य आहे, तू ब्रह्म आहे. काय ऐकलं नाही, काही सांगू नको म्हणला. पण मला तर मारणार आहे ना. म्हणलं अजिबात ऐकायचं नाही तुझं, तू गोड बोलूच नको. मग म्हणले तेवढ्यात नारद मुनी आले. ते म्हणले जाऊ दे, बर त्याला दया निर्माण झाली, कंसाला दे सोडून म्हणले. पण तेवढ्यात नारद म्हणले नारदा, कारण नारद काय करणार होते, याच्याकडून पाप करून घ्यावा लागत होते. पाप नाही होत याचा वगैरे कुठं होते. म्हणून त्यांनी सांगितलं अरे कंसा 1 2 3 4 5 6 7 8 8 खडी ठेवले. म्हणले मोज बरं. 1 2 3 4 5 6 7 ते इकडून मोजले त्यांनी. ते म्हणले बरोबर आहे, पण मी बघ कसं मोजितो. तिने उलटे म्हणले 1 2 3 4 5 6. अरे म्हणले कस काय असं होतं, शो पाहिला का हा पाहिला? म्हणले शेवटून मोजलं तर हा पाहिला आणि सरळ मोजलं तर हा 8वा. म्हणजे काहीतरी घोळच होती, याच भरमिश लोक. म्हणून म्हणले नाही 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 असं नको, ती आण बाबा, मी मारून टाक. एक एक म्हणता 6 मारले. किती? कंसाचे, कंसाने त्या देवकीचे, मग त्या वसुदेवाने एक एक गर्भ त्या ठिकाणी देव कंसाला दिला, त्यांनी मारून टाकला आणि 7वा गर्भ आला. मग भगवंताने सांगितलं की त्या ठिकाणी योग मायाला सांगितलं तू जाऊन त्या देवकीच्या पोटी उदरी जन्म घे आणि तो जो बलराम आहे त्याला रोहिणीच्या पोटी नेऊन ठेव. बघा देव काही करू, योग माया काही करू शकते. तुम्ही म्हणता हे असं कसं, त्यावेळेस घडले, आज तसं विचारायचं नाही. म्हणून त्या ठिकाणी ती योग मायेच्या मार्फत तिथं त्या रोहिणीच्या उदरी तो गर्भ ठेवला, तो बलरामाचा संकीर्णाचा. आणि त्याच्या उदरी तिथं काय केलं, ती माया कुठं तिथं उपजलेली होती, कुठं त्या गोकुळामध्ये, हे मथुरेत चालले. आणि मग त्यावेळेस भगवंत जन्माला येणार होते. आणि मग त्या कारागृहामध्ये भगवंत 8वा जन्माला आले. कसे आले की त्या ठिकाणी जे उपजले आणि त्या ठिकाणी भगवंताचा जन्म कधी झाला? भुरभुर पाऊस पडत होता, वार बुधवार होता, गोकुल अष्टमी होती. आणि अष्टमीच्या दिवशी चंद्र दुपारी संध्याकाळी 12च्या दरम्यान हा भगवंताचा जन्म झाला. आणि म्हणून त्या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात की अशा पद्धतीने भगवंताचा कारागृहात प्रवेश झाला. विठ्ठल विठ्ठल. देवकीच्या पोटी घेईन मी जन्म, अशा पद्धतीने या ठिकाणी भगवंताने सांगितल्यानुसार नामदेवरायाच्या क्रीडानुसार त्या ठिकाणी जन्म झाला आणि भगवंत त्या ठिकाणी आले. थांबा, म्हणून त्या ठिकाणी वर्णन भाव कसा आहे बघा. 4 हात आहेत, 4 हातात काय आहे? एक शंख आहे, दुसऱ्या हातात चक्र आहे, तिसऱ्या हातात गदा आहे आणि चौथ्या हातात पद्म आहे. पद्म कशाला? ठीक आहे बा, लोकांना वाटत शंख असलं म्हणजे युद्ध सुरू झालं की शंख पुकारावा लागतो, मग गदा लागते, है का नाही, चक्र लागत, ही युद्धाची सामुग्री आहे. आणि पद्म काय? थांबा, पद्म काय? हे फुल, कमळाचं फुल. ते म्हणले कोणी जर साधक आला, कोणी जर भक्त आला तर त्याला मी त्याचं पूजन करणार. आणि म्हणे पितांबर, पितांबर काय आला? म्हणले पितांबर तर लय महत्वाचं आहे, सेवा करायला. आता पितांबर तुम्हाला माहिती आहे, द्रौपदीचं वस्त्र हरण झालं तेव्हा कोणी सोडला पितांबर? भगवंताचं ते द्रौपदीचं वस्त्र हरण चालू आहे, दुःशासन काढतोय. मग त्यावेळेस भगवंताचा धावा केला, त्यावेळेस म्हणलं कृष्णा, कृष्ण म्हणलं पळत यावं लागत. मग त्यावेळेस द्रौपदीचं वस्त्र, त्यावेळेस हे पितांबर टाकलं.
तर ते हात धरणार पितांबर. तर भीष्माचार्यांनी याला सांगितलं, कोणाला? तो जो दुःशासन आहे त्याला म्हणले, तू त्याला जर हात लावला ना जळूनच खाकुशी. हे कृष्णाचा पितांबर आहे, असा हा पितांबर आहे. म्हणून ह्या पितांबर तिथं आहे. त्याच्यानंतर 4 हातात 4 आयुधे आहेत. शास्त्रकार पुन्हा तत्व विवेकाने विचार करतात की 4 हातच का? तर एक धर्म आहे, एक अर्थ आहे, एक काम आहे आणि एक मोक्ष आहे. म्हणून 4 पुरुषार्थ हेच भगवंताचे 4 हात. एक स्थूल आहे, एक सूक्ष्म आहे, एक कारण आहे, एक महाकारण आहे, एक जागृती आहे, एक स्वप्न आहे, एक सुषुप्ती आहे आणि एक तुर्य आहे. म्हणून 4 हात आहेत. म्हणून 4 हाताचं वर्णन त्या ठिकाणी शास्त्रकार भागवत सुखाचार्य करतात की अंबुजम आश्चर्य आहे. मग आश्चर्य नाही तर काय? भगवंत काही करू शकतो. 4 हात त्याच्याकडेच आहेत. स्थूलही तोच आहे, सूक्ष्म तोच आहे, कारण तोच आहे. लहानपणी तोच होता, तरुणपणी तोच आहे आणि म्हातारपणी तोच आहे. त्याचं स्वरूप मात्र बदलत नाही. आणि ज्याचं ज्याचं स्वरूप बदलत नाही तो भगवंतच असतो. असं हे 4 हाताचं वर्णन. मग म्हणले, अहो हे उचला. म्हणले, तुम्ही टोपलीत टाका मला. म्हणले, तुम्ही 4 हाताचे तुम्ही उचलणार आहे का? म्हणून उचलीला कमळापती मनाप्रमाणे. लीला कमलापती, लीला कमलापती, लीला कमलापती, लीला कमलापती, पैती बंधने गती, पैती बंधने गती, लीला कमलापती, लीला कमलापती, बंधने गती, पैती बंधने लीला कमलापती, लीला कमलापती. उचलीला कमळापती. पायीची म्हणले हे बेड्या कशा सुटत्या? उचलल्याबरोबर गळून पडल्या. मग ज्या वेळेस तुम्ही भगवंताचं नामस्मरण घेता मग बंधन राहतं का? बंधन तुटत. मी देह नाही, मी आत्मा आहे, मी देव आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ते पायाची बंधनं तुटली. इकडं देवकीचा चाललाय तडाखा, लपवा लपवा जगजेटी. म्हणले, मी एवढा एवढा आहे का लपवायला? मी या सर्व जगाचा मालक आहे. मला कोणीही लपवू शकत नाही, हवा लपवू शकत नाही. हा अनादि नित्य सिद्धू, निरुपादी विशुद्धू, शस्त्राधिक छेदून घडेया. मला आधी नाही, अंत्य नाही, सुरुवात नाही, शेवट नाही, असं माझं स्वरूप. असं निर्गुण, निराकार, अव्यक्त असं माझं स्वरूप असताना मग भगवंताला सांगितलं, असं करू नको, बारीक हो. मग तो बारीक झाला, मग बालक झाला, मग उचलला. उचलीला कमलापती आणि कुठे नेऊन ठेवला? गोकुळात. निघाले, मध्ये यमुना लागली, पाऊस भुरभुर पडत होता. शेषाला वाईट वाटलं. शेष बी निघाले, शेष बी बाहेर पडले आणि त्यांच्या डोक्यावर त्यांनी छत्र धरलं, कारण त्याचं कामच आहे शेषाचं. मग यमुना मध्ये आडवी आली. यमुनेला महापूर आला होता. आता यमुना कोणती? अलीकडचं तीर, पलीकडचं तीर. यमुना भरली दुथडी भरली. कशी? दुथडी भरून भरलेली, काठोकाठ भरलेली. मग यमुनेला वाटलं श्रीकृष्णाला आपण भेटावं. म्हणून एक भाव असा आहे की ते मार्ग काढण्यासाठी गेले तेव्हा यमुनेला भरती आली. भरती आली म्हणजे यमुना तिची सासू एक दृष्टीने, कारण ती समुद्राची मुलगी आणि समुद्र ही भगवंताची सासू, कारण त्या समुद्रातून तर आली ना लक्ष्मी. लक्षात आलं का? असं नातं. मग तिला वाटलं सासू आता रुसली, असा एक भाव. आणि तिथून मार्ग काही देना, म्हणून सासूला वाटलं दर्शन जावायचं घ्यावं, पण तो काय दर्शन द्यायना. त्याने काय केलं, आपला पायी खाली सोडला आणि गंगा सोडली, म्हणजे तिची बहीण तिला सोडली. आणि दोघींचं काय झालं, मग गप्पा मारायला लागले. म्हणजे यांना जाऊ द्या, नाही का? मग दुभंगीर झाली आणि वसुदेवाच्या इथपर्यंत पाणी आलं, नाकापर्यंत आलं, कानापर्यंत आलं.
आणि एकदम यमुना दुभागली आणि ती पलीकडं गोकुळात गेली. आणि मग गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. म्हणा अभंग. बालकृष्ण नंद गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्या सुखाला अंत पार नाही. असं गोकुळामध्ये मग त्या ठिकाणी ती रोहिणीला त्या ठिकाणी बलराम आहे आणि यशोदेला ती जी योग माया आहे तिला घेऊन मग त्या ठिकाणी देवक हा वसुदेव त्या ठिकाणी कुठं आला, पुन्हा आपल्या कारागृहात आला. जैसे ते परिस्थिती योगमायाच होती ती. मग बघितलं तर म्हणले आठवा जन्मला. मग योगमायाने सगळे उठले. उठल्यानंतर म्हणले लगेच काउन्सिलर सांगितलं जन्मले. मग म्हणले मुलगी जन्मली. असं कसं झालं म्हणले, आठवा तर मुलगा पाहिजे. ते म्हणले मुलगी आहे. मग ती आला ताडताड करीत लगेच मुलीला धरलं. म्हणले कशाला मारिता, मुलगी आहे. नाही मग भरभर बिराकली आणि त्या ठिकाणी लगेच ती वापरणार तर ती निसटली आणि तिने आकाशवाणी केली की माझ्या अदुगर तो जन्माला आलेला आहे. वधीला तो अदुगर त्या ठिकाणी सांगितला माझ्या अदुगर जन्म घेतलेला आहे, तुझा वध होणार आहे. गोकुळामध्ये तो सुखाने नांदत आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं बाबा रे आता मग ती निष्ठून गेली. तीच ही आपली देवी आहे, वैष्णव देवी म्हणा, तिला कोणतंही नाव द्या. मग भगवंतांनी सांगितलं तुला पूज्य होईल. तू काय होईल, ह्या पृथ्वी तलावरती शक्ती या स्वरूपाने, देवी या स्वरूपाने, वैष्णवी या स्वरूपाने, सगळ्या नावाच्या स्वरूपाने तुझी पूजन होईल. म्हणून तू श्रेष्ठ आहे असं योग मायाला सांगितलं. मग भगवंताने त्या ठिकाणी गोकुळामध्ये कृष्ण जन्माला आल्यानंतर एक धावे एकी पुढे आणि कृष्ण त्या ठिकाणी काय जन्माचा अभंग म्हणा. कृष्ण गोकुळी जन्म कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी अंत पार नाही लेखा. कृष्ण गोकुळी जन्मला. त्या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे. श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झालेला आहे. सगळ्या गोकुळाला आनंद झालेला. गोकुळ कोणतं? गो नाम इंद्रिय पा नाम समूह. गो नाम इंद्रिय पा नाम समूह याला म्हणतात गोकुळ. याला म्हणतात मथुरा. मथुरेहून गोकुळीला गेलं आणि गोकुळामध्ये भगवान परमात्मा जन्माला आले
आईचं नाव यशोदा आणि नंद राजा असं वडिलांचं नाव त्या ठिकाणी धारण केलं गेलं. आणि म्हणून त्या गोकुळाला अतिशय आनंद झालेला आहे. एक धावे एकी पुढे काठीवाडी सुंटवडी. म्हणून या ठिकाणी भगवंताला जन्माचं त्या ठिकाणी सांगितलं की खरोखर अतिशय आनंद झाला. जे ते असं फूल फळ वृक्ष गाया म्हैसी एकदम अचानक आरडाया वरडायला लागले. आश्चर्यकारच घडायला लागलं. सगळे प्रफुल्लित वातावरण झालं. कोणालाही ते बाळाचं मुख पावा असं वाटत असे, असं शुकाचार्यांनी वर्णन केलंय. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंत लहानचे मोठे व्हायला लागले. मग त्या ठिकाणी भगवंताच्या लीला सांगितल्या गेल्या. मग त्या लीलेमधून भगवंत मोठे मोठे रांगायला लागले, बासरी वाजायला लागले. त्याच्यानंतर काठी घेऊन पुढे जायला लागले. आता शॉर्टकट सांगावं लागेल. भुका लागल्या म्हणून ते पुढे निघाले. 5 वर्षाचे झाले. 5 वर्षानंतर त्या ठिकाणी ते रानात घेऊन या, त्या ठिकाणी घेऊन गाया घेऊन सारे गोपाळ रानात याले. म्हणून सगळे गाया अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळात या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळात जा. मग आधासूर बकासूर पुतना मावशी सगळ्यांचा त्या क्रीडामध्ये भगवंताने बालवयातच यांचा कार्यक्रम केला. आता एक चरित्र सांगायला टाइम नाही, नाहीतर तिथे आपला अर्धा तास जाईल. म्हणून या ठिकाणी ती सगळे गाया घेऊन मोठे झाले. भगवंताने किती पराक्रम केले. भगवंताच्या बाल क्रीडा, भगवंताचं हसणं, भगवंताचं बालगण, भगवंताचा सहवास, त्या गोपिकांना दही दूध चोरणी, अनेक असे क्रीडा केल्या. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, म्हणले यांना गाया घेऊन जाऊ द्या आता. कारण काय केलं मग त्या ठिकाणी गाया घेऊन सगळे भार पोटी भूक काय खेळायचे सुख. भार पोटी भूक कांदे भार पोटी भूक कांदे भार पोटी भूक काय खेळायचे सुख. खेळायचे सुख काय खेळायचे सुख. खेळायचे सुख काय खेळायचे सुख. म्हणजे आपल्या आपल्या शिदुऱ्या काढा. शिदुऱ्या काढून काय करा, आता काला करा, एकत्र करा आणि आपण आता जेवायला बसू. त्याच्या अगोदर विठ्ठल विठोबा आता झालं. या ठिकाणी काला संपन्न होईल. त्याच्या अगोदर आपलं 2 मिनिटात चरित्र सांगावं लागतं. कारण जे आपलं जे आज उद्देश आहे काय, धर्मनाथ बीज, जसं त्या प्रयागराजाला मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ गेले आणि गेल्यानंतर ते तर सांगावं लागेल, त्याच्या बिगर काला नाही म्हणून तिथं मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गेले काशी प्रयागराजला. आणि त्या ठिकाणी त्रिविक्रम नावाचा राजा, फार सुज्ञ, तुम्ही आताच 33व्या-34व्या अध्यायामध्ये त्यांचं वर्णन ऐकलेलं आहे. आणि रेवती त्याची मुलगी, ते पत्नी आहे. आणि त्या पत्नीने त्या ठिकाणी ते जाऊन हे मच्छिंद्र आणि गोरक्षनाथ तिथे गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या प्रयागराजाच्या ठिकाणी फार सुनसनाट होता. म्हणजे काय झालं बघ इथं, म्हणले इथं आमचा राजा इतका हुशार होता, तज्ञ होता, तो वारला. आणि वारल्यामुळं त्या ठिकाणी असं हे संपूर्ण दुःखमय जावं. म्हणले त्यांना उठवायला पाहिजे. मग गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथांना सांगितलं, म्हणले सद्गुरु यांना आपल्याला उठावं लागत आहे. ते म्हणले कसं काय, नाही रे बाबा. ते मग त्यांनी ध्यान लावलं, पाहिलं, त्यांनी योनी बदललेली. म्हणले आता काय करता, यांच्या ह्या देहामध्ये प्रवेश करा. असाच विषय थोडक्यात सांगतो. मग त्या ठिकाणी प्रवेश केला
आणि प्रवेश केल्यानंतर 12 वर्ष त्यांनी ते एका शिवालयात गुप्तधानी ठेवलं. आणि हे राजा उठायचा मच्छिंद्र त्रिविक्रम राजा आणि त्या गुहेत बसायचा. आपलं शरीर आहे का मागे यायचं. असं बरेच दिवस चाललं. रेवतीला वाटलं इथं काहीतरी घोटाळा आहे. तिने दासीला सांगितलं. म्हणले ते काय करतात, आपला राजा तर कधी पाय पडायला जात नव्हता. मग त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं, त्यांचं शरीर होतं. रेवतीची पाप बुद्धी तयार झाली. तिने त्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि जंगलात फेकून दिले. मग शिवाला कैलासावर दया आली. त्यांनी सगळे एकत्र केले आणि शरीर तयार केलं. मग गोरक्षनाथ आले, म्हणले कुठे आमचे गुरु. मग त्यांनी ध्यान लावलं, कैलासावर गेले, त्यांचं शरीर आणलं आणि मग त्याच्यामध्ये ते शिवालयात पुन्हा ठेवलं. आणि त्या मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी 12 वर्ष त्या रेवती बरोबर संसार राज्यकारभार केला. आणि त्याच्यापासून जे झालं त्यांनी सांगितलं 12 वर्षाने आम्ही येऊ, त्यावेळेस तुमचा मुलगा आम्ही त्याला अनुग्रह देऊ. हा तो आजचा दिवस. पुंडलिकावरती हरी श्री ज्ञानदेव तुकाराम धर्मनाथ महाराज की जय. असा त्यांचा जन्म झाला. आता ही पुढून घ्या, अभंग म्हणा आणि पुढून घ्या कंटिन्यू. कंठी धरिला शिंकेला शिंकेला वेगे दुरी होतो तिघाचे श्री होतो तिघाचे श्री होतो तिघाचे श्री होतो तिघाचे श्री. सरळ म्हणा सरळ. खाली नका पडू. थांबा थांबा. मुखा पसरुनी कडे काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम बापुनिया ब्रह्मानिका काला वाटू एकमेका उत्तम लोका म्हणे भूमंडळी